सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। पशुसंवर्धन विभागाच्या 1962 टोल फ्री क्रमांक व मोबाईल वेटरनरी क्लिनिक मधील तांत्रिक समन्वयामुळे राज्यातील पशुपालकांना त्यांच्या दारापर्यंत पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध होत असून वर्षभरात प्राप्त 4,01,992 क्लासपैकी 3,78,035 तक्रारींचे निराकरण करण्यात आले, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर किरण पाटील यांनी दिली आहे। नगर तालुक्यातील आरणगाव शिवारात स्टोन क्रशर मध्ये वीज चोरीचा मोठा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेमुळे वीज वितरण कंपनीला तब्बल 48,76,923 रुपयांचे नुकसान झाल्याचं समोर आलंय। महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या भरारी पथक कल्याण येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता उमेश पंडित घुले यांनी सोमवारी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। मतदारसंघाची पुनर्रचना व जनगणनेप्रमाणे 2023 चे महिला आरक्षण विधेयक लागू करण्यात येईल ही भूमिका सर्व राजकीय पक्षांनी मान्य केली होती। त्यावेळी सरकारकडे बहुमत होतं, परंतु सध्या सरकारकडे 2/3 बहुमत नाही हे ओळखून विरोधी पक्षातील नेत्यांनी भूमिका बदलली आहे। यातून विरोधकांचा दुटप्पी चेहरा समोर आला, अशी टीका पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। तसेच विरोधी पक्षांनी महिला आरक्षणाची हत्या कशी केली यासाठी राज्यभरात मेळावे घेऊन या पापाचे धनी कोण आहे हे जनतेसमोर मांडणार आहे, अशी माहिती पालकमंत्री विखे पाटील यांनी दिली आहे। निविष्ठा विक्रीमध्ये अनियमितता आणि लिंकिंग होत असल्याच्या तक्रारीवरून कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून केलेल्या कारवाईत जिल्ह्यातील 6 कृषी सेवा केंद्रांचा परवाना निलंबित करण्यात आलाय। त्यात कोपरगाव तालुक्यातील 3 तर अकोले, श्रीगोंदा, शेवगाव तालुक्यातील प्रत्येकी 1 केंद्राचा समावेश आहे। रब्बी हंगामासाठी कृषी विभागाने तालुकास्तरीय गुण नियंत्रण निरीक्षक आणि भरारी पथकाची स्थापना करून त्यांच्या मार्फत कृषी सेवा केंद्राची तपासणी मोहीम हाती घेतली होती। नेवासा पोलीस ठाण्याचे भरारी अधिकारी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे। येथील सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सागर ढिकले यांच्याकडे नेवासा पोलीस ठाण्याचा तात्पुरता पदभार सोपवण्यात आला। कामात हलगर्जीपणा ठेवल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांनी दिली आहे। सध्या डॉक्टर मध्ये घ्या छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। समाजात अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी तसेच मृत्यूनंतरच्या कर्मकांडाबाबत असलेले गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने सौंदाळा येथील लोकनियुक्त सरपंच शरद आरगडे यांनी स्वतःचा जिवंतपणी दावा घालून एक आगळा वेगळा सामाजिक उपक्रम राबवला। हा कार्यक्रम काल मंगळवारी रोजी बेंडा येथील स्मशानभूमीत पार पडला। यावेळी आरगडे यांच्या पत्नी प्रियंका आरगडे आणि मुलगा संग्राम आरगडे यांनी पारंपरिक दशक्रिया विधी व पिंडदान विधी पूर्ण केले। श्रीगोंदा येथील सत्यशोधक विधीकर्ते भीमराव कोथिंबिरे आणि उत्तरेश्वर मोहोळकर यांनी विधी पार पाडला। रावरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। मतदान केंद्रावरील गैरप्रकार टाळण्यासाठी व पारदर्शक वातावरणात मतदान होण्यासाठी निवडणूक आयोगाने सर्व मतदान संघातील 374 मतदान केंद्रावर वेबकास्टिंग प्रणाली लावली असून प्रत्येक मतदान केंद्रावर 5 कर्मचारी व 1 पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहे।
प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि सरकारी निमसरकारी कर्मचारी समन्वय समितीने पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचे पडसाद श्रीरामपूर तालुक्यात उमटल्यात. श्रीरामपूर प्राप्त व तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काल मंगळवार पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय. याबाबत कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात प्रामुख्याने नॅशनल पेन्शन स्कीम सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी अधिसूचना जारी करावी, निवृत्तीचे वय 60 वर्ष करावे, 10 वर्षाहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या सर्व कंत्राटी, मानधन व रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित कराव्यात, महसूल विभागासह सर्व संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरावीत, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहन चालक भरतीवरील बंदी उठवावी, सर्व कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस उपचार देणारी व्यापक आरोग्य विमा योजना लागू करावी, अशा विविध मागण्या केल्या आहेत. कोपरगाव तहसीलने राज्यात उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला, पण याच वेळी तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. सुरेगाव आणि कोळगाव परिसरातील गोदावरी नदीपात्रातून बिनपरवाना मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याचे आरोप स्थानिक नागरिकांनी केला. धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार महसूल विभागाच्या उपस्थितीत सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याने याबाबत माहिती दिल्यानंतर महसूल पथक घटनास्थळी पोहोचलं, मात्र कारवाई करण्याऐवजी तस्करांशी संवाद साधत बसल्याचं चित्र समोर आलंय आणि वाळू वाहतूक मात्र सुरूच राहिली. राज्य सरकारकडून अवैध उत्खननावर कठोर कारवाईचे आदेश असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट सूचना दिल्या असतानाही कोपरगावमध्ये वाळू माफियांचा बिनधास्त कारभार सुरू असल्याचं दिसत आहे. दरम्यान तहसीलदार महेश सावंत यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान करण्यात आलाय, पण एकीकडे गौरव आणि दुसरीकडे अवैध वाळू उपसा या विरोधाभासामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता प्रश्न एकच, या वाळू माफियांवर प्रशासन कधी आणि कशी कारवाई करणार? मुंदू अशोक खरात प्रकरणात अडचणीत सापडलेल्या समता पतसंस्थेतील बनावट खात्यांद्वारे झालेल्या व्यवहाराचा तपास आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय. तपासादरम्यान नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत असून खरातच्या 2 मुलीही समता पतसंस्थेच्या खातेदार असल्याचं उघड झालंय. 2 मुलींच्या 4 खात्यांवरून 2 कोटींपेक्षा अधिकचे व्यवहार झाले असून पोलीस त्यांची खातरजमा करणार आहेत. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतो. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.